बुलेटिनची सुरुवातच आपण एका मोठ्या बातमीने करणार आहोत। ही ब्रेकिंग न्यूज आपण बघूया। ही बातमी आहे भाजपच्या ऑपरेशन लोटस संदर्भातली। भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे। भाजपमधील काही वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। विधानसभेतील दारुण पराभवानंतर मवियातील काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत अशी माहिती मिळते आहे। लवकरच मवियातील काही खासदार राजीनामा देतील अशी ही माहिती मिळते आहे। भाजपकडून महाराष्ट्रात मिशन लोटस राबवलं जाणार आहे की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे। मवियाचे काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत, ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती मिळते आहे। केंद्रातही एनडीएचं सरकार आहे। महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन झालेली आहे। त्यानंतर अनेक गोष्टी घडताना दिसतायत। मवियातले नेते भाजपच्या आणि महायुतीच्या संपर्कात आहेत। त्याचप्रमाणे आत्ता जी बातमी आहे ती महाराष्ट्रात भाजप मिशन लोटस राबवतोय की काय अशा चर्चा सुरू झाल्यात, कारण अनेक खासदार मवियातले हे भाजपच्या संपर्कात आहेत। अजून एका महत्त्वाच्या घडामोडीकडे वळूया। विरोधी पक्षनेते पदाकरता अद्याप अर्ज आलेला नाहीये। विरोधी पक्षनेतेपद कुणाला मिळणार याची चर्चा होती। विरोधी पक्षनेता असणार का हेही बोललं जात होतं। विरोधकांकडून अजून अर्ज आला की मग त्यावर विचार करू असं महायुतीचे नेते सांगतात। न्यूज 18 लोकमतला नार्वेकरांनी ही माहिती दिलेली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विरोधी पक्षनेते संदर्भात विचारलं असता त्यांनी ही माहिती दिली आहे की विरोधकांकडून अर्ज आलेला नाही। विरोधकांकडून अर्ज आला की त्या नावावर आम्ही विचार करू। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली। विरोधी पक्षनेते पदाकरता विरोधकांकडे आवश्यक संख्याबळ नाहीये। विधानसभा अध्यक्षच विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं आणि त्यानुसार राहुल नार्वेकर असं म्हणतायत की अजून सुद्धा अर्ज आलेला नाहीये। आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांच्याशी बोलूया। तुषार, विरोधी पक्षनेता सभागृहामध्ये हवा ही भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आधीच स्पष्ट केलेली होती आणि या संदर्भातला निर्णय राहुल नार्वेकर घेतील, विधानसभा अध्यक्ष घेतील असंही सांगितलं होतं। काय आत्ताचा अपडेट आहे? सुवर्णा, विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये कोणत्याही एका पक्षाकडे एखाद्या संख्येच्या 10% आमदार असावे लागतात। 288 आमदारांपैकी 10% संख्या म्हणजे जवळपास 28 ते 29 आमदार एखाद्या पक्षाकडे लागतात। सध्या तांत्रिक दृष्ट्या पाहिलं तर कोणत्याही पक्षाकडे एवढी आमदारांची संख्या नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये मान्य केलं की सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता असावा। प्रत्येक विरोधी पक्षनेत्याचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं जाणार आहे। मात्र या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला आपल्याला विरोधी पक्षनेता पाहायला मिळणार की नाही या संदर्भात अजूनही संभ्रम आहे, कारण की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल या तिन्ही पक्षाकडून अद्याप विरोधी पक्षनेत्या संदर्भामध्ये कोणताही अर्ज पाठवण्यात आलेला नाहीये। त्यामुळे यंदाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये कोण होणार विरोधी पक्षनेता याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे किंबहुना हा विरोधी पक्षनेता स्वतः विधानसभा अध्यक्ष तांत्रिकदृष्ट्या ठरवू शकतात, कारण की अद्याप कोणताही विरोधी पक्षनेत्या संदर्भातला अर्ज दाखल करण्यात आलेला नाही। नक्की तुषार, धन्यवाद आपण ही माहिती दिली त्याबद्दल। बावनकुळेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झालेली आहे। महत्त्वाची बातमी आहे, काल संध्याकाळी या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे आणि तब्बल 1-1.25 तास चर्चा झाली। चंद्रशेखर बावनकुळे हे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी त्यांना भेटायला गेलेले होते आणि त्या दोघांनी चर्चा केली। अर्थात विषय असा आहे की मंत्रिमंडळ विस्तार अजून व्हायचा आहे आणि त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटप या संदर्भात चर्चा झाली या दोघांमध्ये असं कळतं आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिली आहे की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्री उशिरा एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे। ठाण्यात जाऊन ठाण्याच्या निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतली आणि मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात या दोघांमध्ये चर्चा झाली असं कळतंय। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांना अधिक विचारूया। अजित, काय अपडेट आहे? काल बावनकुळे भेटायला गेलेले होते एकनाथ शिंदेंना, काय चर्चा झाली? खातेवाटप अजून म्हणजे खातेवाटपावर अजून बोलणी पूर्ण झालेली नाहीयेत का? मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात झाली का चर्चा? काय नेमकं? सुवर्णा, खाते वाटप आणि त्याच पद्धतीने मंत्रिमंडळ विस्तार या दोन्ही विषयी जवळपास 1 तास सविस्तर चर्चा
बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेली आहे. जी माहिती मिळते त्यानुसार बावनकुळे यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही फॉर्म्युले आणि काही खाते वाटपाबाबत जे काही त्यांच्या पक्षश्रेष्ठींमध्ये ठरलेलं आहे त्या गोष्टी ज्या आहेत त्या कळवलेल्या आहेत. काही लेखी स्वरूपात दिलेल्या गोष्टी आहेत. यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की कोणती खाती भाजप जी आहे ती शिवसेनेला देऊ इच्छितं आणि जी मागणी शिवसेनेने अर्थात केली होती त्यापैकी कोणती खाती देणार आहेत त्या विषयावरती आणि किती मंत्री शपथ घेतील याच्यामध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे आणि ही सविस्तर चर्चा झालेली आहे. काही फॉर्म्युले जे आहेत ते देखील डिसाईड झालेले होते. ते फॉर्म्युले जे आहेत ते एकनाथ शिंदे यांना कळवले गेलेले आहेत. आता एकनाथ शिंदे त्यांच्या संपूर्ण जे आमदार आहेत, मंत्री आहेत, पदाधिकारी आहेत यांच्याशी बोलून आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या या सर्व गोष्टींवरती फायनल निर्णय जो आहे तो भाजपला कळवेल. त्यानुसार तो निर्णय जो आहे तो दिल्लीला जाईल, दिल्लीवरून फायनलाइज होईल आणि मग शपथविधी होईल अशी संपूर्ण घडामोड आहे. त्यामुळे बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट ही महत्वाची मानली जाते. अजित पवार यांच्याकडून कोणतीही अडचण नाहीये, एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील कोणती अडचण नाहीये. पण शेवटी आपल्या पक्षातील आमदारांना महत्वाची खाती मिळणं, पक्ष संघटना वाढवणं या दृष्टीने प्रत्येक नेता विचार करत असतो आणि त्या दृष्टीनेच नक्की अजित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटप या संदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे असं आमचे प्रतिनिधी अजित पांढरे सांगत होते. पुढच्या घडामोडीकडे वळूया. मंत्रिमंडळ विस्तार पहिल्यांदाच नागपुरात होण्याची शक्यता आहे. नागपूरला हिवाळी अधिवेशन होत आहे. अधिवेशनाच्या एक दिवस आधी किंवा पूर्वसंध्येला हा विस्तार होईल अशी माहिती मिळते. यापूर्वी कधीही नागपुरात शपथविधी झालेला नाहीये. अधिवेशनाच्या आधी तो होऊ शकतो, म्हणजे विस्तार होऊ शकतो. मंत्रिमंडळाच्या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होईल. भाजपच्या वाट्यातील केवळ 2च खाती मित्रपक्षांना जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यापूर्वी इतिहासात एकदाही उपराजधानी नागपुरात मंत्रिमंडळ शपथविधीचा कार्यक्रम झालेला नाहीये. पण यावेळेला कदाचित तो होऊ शकतो. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. या सगळ्या शक्यता आहेत. दिल्लीत मंत्रिमंडळाच्या यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे. आमचे प्रतिनिधी राहुल झुरी यांना अधिक विचारूया. राहुल, असं होऊ शकतं की नागपुरामध्ये अजून सुद्धा कधी शपथविधीचा कार्यक्रम नाही झालाय पण तो यावेळेला होईल. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात शिक्कामोर्तब झाल्यावर तिथेच त्याची घोषणा होईल आदल्या दिवशी हिवाळी अधिवेशनाच्या. पद्धतीनं तीनही प्रमुख नेत्यांची तयारी किंवा हालचाली ज्या दिसत आहेत, अर्थात मुंबईत शपथविधी होईल याची शक्यता आता जवळपास मावळलेली आहे. जे इच्छुक जे होते या मंत्रिपदासाठी त्यांनी आपापला मतदारसंघ गाठायला सुरुवात केली. एकंदरीत बघितलं तर मुंबईत काही हालचाली होत नाहीत आणि त्यामुळं शेवटच्या टप्प्यामध्ये या सगळ्या हालचाली नागपूरमध्ये होतील अशी जी आहे ती शक्यता निर्माण झाली. एकंदरीत खाते वाटपाचा अंतिम तिढा दिल्लीतच सुटेल. मात्र भाजपनं नगरविकास पासून महत्वाची खाती जी आहे ती आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय जो आहे तो दोन्ही मित्रपक्षांना कळवला. याच सोबत त्यांना दिली जाणारी किंवा त्या बदल्यात दिली जाणारी खाती याबद्दलचा निरोप देखील यापूर्वीच अजितनं सांगितल्याप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पोहोचवलाय. याच दरम्यान महसूल एका बाजूला शिवसेनेला देत तर दुसऱ्या बाजूला गृहनिर्माण हे खातं राष्ट्रवादीला दिलं तर जवळपास पूर्वीचाच मंत्रिमंडळ आहे असंच राहील ही शक्यता जी आहे ती न्यूज 18 लोकमतला कळते. आणि त्यामुळं नगरविकास खातं स्वतःकडे घेऊन महसूल यांना देणं, एकनाथ शिंदे यांना देणं आणि यासोबतच गृहनिर्माण या एका खात्याची वाढीव देणगी जी आहे ती कुठे ना कुठे राष्ट्रवादीला देत जवळपास पूर्वीचाच मंत्रिमंडळ जसं होतं तसं राहील यावर भाजपचा भर असणार आहे. अर्थात यावर शिक्कामोर्तब जे आहे ते दिल्लीत होणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून यावर अंतिम शिक्कामोर्तब जे आहे ते 13 किंवा 14ला होऊ शकतं आणि त्याचमुळं मुंबई ऐवजी आता संपूर्ण विस्तार जो आहे अर्थातच मंत्रिमंडळाचा पहिला ऐतिहासिक शपथविधी जो आहे तो नागपुरात पार पडण्याची दाट शक्यता आहे. नक्की राहुल, तुमचं हे वाक्य फार महत्त्वाचं होतं की अशाच सगळ्या हालचाली घडताना दिसत आहेत. म्हणजे सूत्रांची माहिती तर आपण देतच असतो पण ग्राउंडला जे सगळे प्रतिनिधी आमचे काम करत असतात त्यांच्यानुसार आपण बघतोय की ज्या हालचाली घडतायत त्या अशा आहेत की कदाचित यावेळेला शपथविधी मंत्र्यांचा जो होईल तो नागपुरामध्ये होईल.